छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी. हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि परत आज आहे गणेश जयंती आहे. स्वतः आम्ही गणपतीच्या मंदिरमध्ये आलोय. तर इथून दर्शन घेऊन आम्ही जाणार आहे आपलं येळूरगडाला. चला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. ही बघा आमची माताजी आई. हाय करा. तर मित्रांनो, आता गणपती बाप्पांचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आम्ही आता निघलो येळूरगडला. तर येळूरगडला जाऊन तुम्हाला तिथलं जे आपलं येळूरगडाबद्दल थोडंफार माहिती सांगेन. कसं वाटायलंय? पहिल्यांदा बसलीस तू माताजी? मित्रांनो, आता राजहंसगडावरती पोहोचलेलो आहे आम्ही. आता जाऊन तिथं सिद्धेश्वर टेम्पलमध्ये दर्शन घेणार आहे. आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मित्रांनो महाराजांचं वगैरे दर्शन घेणार आहे. तर हा राजहंसगडचा मित्रांनो आहे ना, हा समुद्री सपाटीपासून 2500 फीटवरती आहे मित्रांनो. तर आम्ही चाललेलो आहे आता किल्ल्यामध्ये. तिथं गाडा चालत आहे, तिथंच काढायचं ॲक्च्युली चप्पल वगैरे. तर हा किल्ल्याचा गोमुख आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं शिवलिंग आहे, सिद्धेश्वर शिवलिंग. तर इथं नंदी महाराज आहेत. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आता आम्ही आज जाणार आहे मंदिराचं दर्शन घ्यायला. तर ही इथं कॅटबरोबर खेळाली मित्रांनो. तर हिला कायच काम नसते. तिथं बिल्ली दिसते, तिथं ही जंगली बिल्ली त्याला घ्यायला जातेस. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, सिद्धेश्वर शिवलिंग आहे इथं. तर खूप सुंदर शिवलिंग आहे मित्रांनो. तर आई आणि पूनम दर्शन घेत आहेत. तर बघू शकता तुम्ही नंदी महाराज. ही पॉझिटिव्हिटी आहे आणि इतकं छान वाटलं आहे. थंडगार असं वातावरण आहे इथं मित्रांनो. तर तुम्ही ते बघा, ते कॅट आहे ना, ते पूनमच्याच पाठीमागून आलेलं आहे. तर मित्रांनो पाहू शकता, एक कॅट हिच्या पाठ आलेला आहे. तर ही दर्शन घ्यायसाठी बसलेली आहे इथं. आणि कॅट हिच्या सोबत आलेला आहे. आणि ते पण प्रदक्षिणा घालायला आहे शिवलिंगला मित्रांनो, पाहू शकता. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, त्या प्राण्यानं तोंड नसतं आहे, तर त्यांच्या भावना ओळखायला पाहिजे. तर इथं आल्यानंतर तो पूनमच्या पाठीमागून झालेला. तर त्याला दूध काय इथं भेटलं नाही आहे, तरी पण त्याला केक खालून आम्ही त्याचं मन समाधान करत आहे मित्रांनो. तेव्हा किती खुश व्हायला लागलं मांजर. तर पूनम कसं वाटायला आहे तुला त्याला घालून? तुझ्या पाठोपाठच आलेलं ते फ्रेंड आहे का मित्रांनो? त्याला इतकी भूक लागलेली आहे, तिची पाठ सोडायला तयार नाही आहे. तिच्या पाठोपाठच जायला लागलं ते. तर इथं आई बसलेली आहे हे बघा. तर त्याला आता केक घातल्याशिवाय समाधान होणार नाही आहे मित्रांनो. आणि ते मांजर तर मित्रांनो ते मांजर तिची पाठच सोडत नाही आहे. तर ते तिला आहे बघा, कसं की त्याचा एक कटोरा होता, त्याचा कटोरा ते तिथं दाखवले तिला. मुख्या प्राण्यांना तोंड राहत नाही, बट त्यांच्या भावना ओळखायला हवेत मित्रांनो. तर मामा कुठे गेले ते बाहेर? ते बघा मित्रांनो, महाराजांची प्रतिमा इथून दिसायला लागले. तर आम्ही आता जाऊन महाराजांचं दर्शन घेणार आहे. आणि महाराजांचं दर्शन घेऊन पुढं आपला किल्ला थोडा बहुत फिरणार आहे आम्ही. जसं की आमच्या आईला किल्ला तुला दाखवणार आहे. माताजी पहिली टाईम आलीस तू किल्ल्यावरती? कधी आली नाहीस? तर तुला कसं वाटलं आज किल्ल्यावरती येऊन? कसं वाटायला लागलं आहे? तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता महाराजांच्या मूर्तीसमोर, प्रतिमेसमोर इथं एक विहीर आहे. आणि त्या विहिरीमध्ये पाणी आहे. आणि इथं महाराजांची प्रतिमा आहे मित्रांनो. कुठल्या गावचा तू? येळूरचा. काय कितवीला आहेस तू? पहिलीला आहेस. कुठल्या शाळेत? सरकारी प्राथमिक शाळा. सरकारी कुठली? सरकारी प्राथमिक. हां
तर छान किल्ल्यावरती येऊन कसं वाटतंय तुला? छान वाटतंय? महाराजांचं दर्शन घेतलास? कसं वाटलं? छान वाटलं नाही? हे बघा, तुझं नाव काय का? सलोनी. तुझं नाव काय का? ऋषिका. कितवीला आहेस तू? तिसरी. तिसरीला आहेस? तू बी येळूरचीच? मग आज तुमची काय पिकनिक आहे? हा? काय कशासाठी आलाय तुम्ही इथं? पिकनिकला. पिकनिकला आलाय? ठीक आहे, गुड गुड गुड. चला, तुम्हाला थँक्यू. तुला पण थँक्यू गिड्डी. तुला पण गिड्या थँक्यू. छान वाटलं तुम्हाला भेटून इथं. काय नाही बाळांनो, असं व्हिडिओ काढायला लागलोय. कुठे व्हिडिओ काढायला लागलोय? हा? तुझं नाव काय? आणि तुझं नाव काय रे? प्रतीक. प्रतीक. तुम्ही सगळे येळूर गावचे? होय. आणि इथं तुम्ही आज कसं काय आला? शाळेतून आला काय? चल आहे. सहल आहे काय? मग सहलीला डबे वगैरे घेऊन आलाय वाटतं? नाही इथे वाढतात म्हणा. वाटतात म्हणजे तिथं जेवण तयार करतात काय? नाही होय. आणलेले. आणलेलं आहे. मग महाराजांचं दर्शन घेतला? चला सगळीजण चला काढूया. चला. तर मित्रांनो इतकी खुश आहेत मुलं फोटो काढत आहे म्हणून. तर व्हिडिओ वगैरे काढत आहे त्यांचा. तर भरपूर म्हणजे भरपूर खुश आहेत ते. आणि येळूर गावातून आलेले आहेत मित्रांनो हे. चला. छत्रपती शिवाजी महाराज के. छत्रपती शिवाजी महाराज के. जय शिवाजी. जय शिवाजी. मित्रांनो त्या मुलांच्या टीचर्स वगैरे आलेले आहेत आणि टीचर्स सुद्धा फोटोचा आनंद घेत आहेत. तर टीचर तुम्हाला कसं वाटलं इथं येऊन? एकदम छान वाटतं. छान वाटलं. महाराजांच्या प्रतिमासमोर तुम्हाला कसं वाटतंय? मस्त 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 वाटतंय ना? अभिमान वाटतोय. अभिमान वाटतंय ना? छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी. जय शिवाजी. जय. ह्या छोट्या छोटे चिमुकले आहेत ना, हे पूनमला फोटो काढण्यासाठी सतवा लागलेत. पूनम, ए पूनम, किती फोटो काढलीस त्यांचे? त्यांचे कमीत कमी झाले असेल 20 ऐकणार नाही ती, त्यांचे फोटो संपणार आहेत त्यांना. काढले बाळ. हा ठीक आहे. त्यांना तुम्हाला नंतर चॉकलेट देतो, तुम्ही जावा, आम्ही जाऊन येतो. हा फिरून येतो. ठीक आहे, बाय 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 बाय. तर मित्रांनो बेळगावच्या बाजारपेठ शहराच्या रक्षणासाठी बेळगाव किल्ला बांधला होता आणि त्या मार्गावरती कोणी येऊ नये म्हणून लक्ष देण्यासाठी हा राजावशगड रट्ट घराण्याने बांधला होता मित्रांनो. खान लॉरी म्हणून होता, त्यांनी ह्या दगडाचं बांधकाम वगैरे करून दिलं आहे. तर रोहित मग इथं लढाई वगैरे झालेल्या आहेत ह्या किल्ल्यावरती? तर ह्या किल्ल्यावरती लढाया झालेल्या आहेत 3. तर त्यातली पूनम काय माहित आहे, पहिली लढाई जी झाली आहे की नाही ती सुरचे नवाब आणि पेशवांमध्ये झालेली होती. आणि दुसरी लढाई जी होती पेशवांमध्ये आणि टिपू सुलतानमध्ये झाली होती. हा इथं झाली होती. आणि तिसरी जी लढाई जी होती भिवगड आणि राजावशगड सैन्याबरोबर झाली होती. तर ह्या गडावरती 3 लढाई झाल्या होत्या. आणि परत ह्या गडावरती बुरुज जे आहेत ना ते 12 बुरुज आहेत. किल्ल्याची हाईट किती आहे तर समुद्र सपाटीपासून हा किल्ला 2500 फुटावरती आहे मित्रांनो. तर खूप म्हणजे खूप हाईटवरती आहे. तू जसं की ह्या किल्ल्यावरून आहे ना बेळगावच्या किल्ल्याकडं लक्ष वगैरे जाऊ शकतंय. तर मित्रांनो खूप म्हणजे खूप मजा आली त्या चिमुकल्यांबरोबर. आणि ह्या मुलीला तर कोण सोडायलाच तयार नाही आहे. हिला मावशी म्हणायला लागलेत. तरी नंतरला जर म्हटले हा सॉरी तू दीदी म्हटले मला. होय काय दीदी म्हटले काय? तर ठीक आहे. तर तू दीदीच आहेस की बाई. ठीक आहे. मावशी आणि काय काकू तू कशाला? खरं दीदी बिद्दी काय नाही, तू बेळगावची आहो आहेस तू. अव्वा, बेळगावची आहो बोलते तू, खरंच बेळगावची आहो आहेस तू. तर महाराजांची प्रतिमा बघू शकता तुम्ही मित्रांनो. महाराजांच्या प्रतिमासमोर ही विहीर तुम्हाला दिसेल. विहीर दिसणार आणि इथं सिद्धेश्वर टेम्पल दिसेल मित्रांनो तुम्हाला. तर इथं उतरण्याच्या पायऱ्या सुद्धा आहेत. इथं एक झाड आहे. जसं कॉलेजला वगैरे यायचो इथं त्यावेळेला थोडं फोटोचं वगैरे ट्रेंड नव्हतं. बट ह्या झाडावरती थांबून आम्ही फोटो वगैरे काढून घ्यायचो मित्रांनो. तर पूनम तू फोटो काढून घेतलीस की नाही या झाडावरती थांबून? कॉलेजमध्ये होतो ना तेव्हा येऊन काढून घेतलेले. घेतलेलीस तू? फुल ट्रेंडिंग वरती होतं तेव्हा ते. सॅटर्ड मूवी आलेलं मित्रांनो त्यावेळेला मी झाडावरती येऊन फोटो वगैरे काढून घेतलेलो. तर मित्रांनो इथे एक टनल आहे. असं जसं की मानलं जात आहे की हा टनल बेळगावच्या किल्ल्याला कनेक्ट आहे असं म्हणून. मित्रांनो तुम्ही पाहू शकता. काय बघायला पूनम? काय बघायला? छान हिरवा निसर्ग बघायला लागलोय. निसर्ग बघालीस? हो. निसर्ग सगळं शेती वगैरे आहे तो. निसर्ग सगळं वाळून गेलं इथं एकदम असं ग्रीनरी मध्ये यायचं. मित्रांनो पहिल्यांदाच मी गाडी शिकल्यानंतर माझ्या आईला मी येळूर गडावरती आणलेलं आहे.
तर माताजी कसं वाटलं तुम्हाला छान माझ्यासोबत? वाटलं. गाडी ड्रायव्हिंग कशी होती माझी? छान ड्रायव्हिंग पण छान होती. छान होती. हा कसं वाटलं तुला? आणि एकदम मस्त भरून आलं. हा तू खरं तू देवाचं नाव घेत बसलेलीस की राम 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 बोलून? राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण का म्हणजे असं घाबरत होतीस काय तू? घाबरलो नाही मी. तुझ्या विश्वास आहे की माझा तुझ्यावर? विश्वास आहे ना? हा. तर असाच विश्वास ठेव माताजी. आता तुला माझं एक स्वप्न पूर्ण आहे की तुला नवीन कारमधून मला फिरवायचं आहे. एक ना एक दिवस ते बी स्वप्न मित्रांनो पूर्ण होईल माझं. तर आईला माझ्या फ्रंट सीटवरती नवीन कारमधून फिरवायचं आहे. तर बघूया ते केव्हा होईल. देवाची कृपा असेल ते पण होऊन जाईल मित्रांनो. तर देवाचा आशीर्वाद, तुमचा आशीर्वाद आणि आईबाबांचा आशीर्वाद हा हवा. ॲक्च्युली बेळगावचा जो बाजारपेठ आहे ना, बाजारपेठ शहर, त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी हा रट्ट घराण्याने बांधलेला किल्ला होता. ठीक आहे, तो तुला आठवण पाहिजे. तुला मी नंतर क्वेश्चन करणार ह्या गोष्टींबद्दल. तर आठवण येईल ना तुला? हां याचा तुझं फोटोशूट करीन नाही बाळ मी. फोटोशूट मी सांगा मी थांबलोय असं काय तू एकदम हे करून पोज देऊन थांबलीस काय? फोटो काढणार कॅमेरा आला की लगेच थांबायचा पोज देऊन. पोच नव्हती. मित्रांनो पाहू शकता. तर गोमुख जो दरवाजा आहे मेन किल्ल्याचा, तर तो ह्या प्रकारे आहे मित्रांनो. तर तुम्हाला तो दाखवतो. हा गोमुख दरवाजा आणि बेळगावच्या किल्ल्याच्या दक्षिण दिशेला हा किल्ला बांधलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता किल्ल्याचं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही घरी निघालो. तर हा व्लॉग इथंच थांबू मित्रांनो. तर पूनम तू काय सांगणार आहेस ऑडियन्सला? तर गाईज प्लीज आम्हाला सपोर्ट करा, लाईक करा हां आणि भरपूर शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. काय का माताजी? ए माताजी काय सांगणार आहेस? मी छान वाटलं. काय छान वाटलं? आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आमच्या चॅनलला सपोर्ट करा, आणि सबस्क्राईब करा आणि आणि आम्हाला लाईक करा.